शेती पिकाला नेहमीच निसर्गाची साथ हवी असते. निसर्गाने जर साथ नाही दिली तर हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होतात. यातून शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आपण पिकाचा विमा भरतो. आपले पीक नुकसान झालेल्या परिस्थितीत आपण आपल्या पीक विमा कंपनीकडे आपली तक्रार नोंद करणे आवश्यक असते. आपण पीक विमा नुकसान तक्रार नोंदवली तरच आपल्या पिकाची इन्शुरन्स कंपनीकडून पंचनामा करून पिकाची आपल्या नुकसान झालेल्या पिकाची आपणास भरपाई दिली जाते. देशात नेहमीच विविध भागात जास्त पाऊस, वादळी वारा, पूर, गारपीट, पावसाचा खंड इतर नैसर्गिक संकट शेती पिकावर आपणास पाहायला मिळते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून पीक विमा ही योजना राबवण्यात येत आहे. पीक पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते. देशात नेहमीच विविध भागात जास्त पाऊस, वादळी वारा, पूर, गारपीट, पावसाचा खंड, इतर नैसर्गिक संकट शेती पिकावर आपणास पाहायला मिळते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून पीक विमा ही योजना राबवण्यात येत आहे. पीक पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे झालेले नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत पीक विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. आपण पीक विमा नुकसान तक्रार कशी नोंद करावी याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. पीक विमा नुकसान तक्रार नोंदवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक ऑनलाईन, 2 ऑफलाईन. याशिवाय आपल्या जिल्ह्याला जी इन्शुरन्स कंपनी दिलेली आहे त्या कंपनीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून किंवा त्या कंपनीला ईमेल करून देखील आपण आपली तक्रार नोंदवू शकतात. एक पीक विमा नुकसान तक्रार ऑनलाईन प्रक्रिया. पीक विमा नुकसान तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यासाठी आपण आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करा व कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवड करा. त्यानंतर क्रॉप लॉस हा पर्याय निवडा. त्यामध्ये आपणास 2 पर्याय दिसतील. 1 क्रॉप लॉस इंटिमेशन आणि 2 क्रॉप लॉस स्टेटस. यापैकी पहिला पर्याय निवडून आपला मोबाईल नंबर टाका. आपल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून लॉग इन करून घ्या. त्यानंतर आपल्या पिकाचे हंगाम निवड करा. खरीप, रब्बी. त्या खालील टॅबमध्ये वर्ष निवडा. त्या खालील टॅबमध्ये स्कीम निवडा. त्या खालील टॅबमध्ये आपले राज्य निवड करा. त्यानंतर सिलेक्ट पर्याय निवडा. तुम्ही कोणत्या माध्यमातून विमा भरला तो माध्यम निवडा. आपला ॲप्लिकेशन नंबर टाका. नंतर डन पर्यायवर क्लिक करा. आपल्याला ज्या पिकाची तक्रार नोंद करायची आहे ते पीक निवड करा. नुकसानीचे कारण निवडा. पिकाची नुकसानीच्या वेळेची अवस्था निवडा. नुकसान कधी झाले त्याची तारीख निवडा. नुकसानीची टक्केवारी भरा. आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा फोटो घ्या आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा. आपल्या समोर येणाऱ्या डॉकेट नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पीक विमा नुकसान तक्रार ऑफलाईन प्रक्रिया. ऑफलाईन पीक विमा नुकसान तक्रार करण्यासाठी आपण आपल्या कृषी सहाय्यक, तलाठी, कृषी अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक किंवा ईमेल या सर्व मार्गाचा अवलंब करून आपण आपल्या पीक विमा नुकसान तक्रार कंपनीकडे दाखल करू शकतात. धन्यवाद.